होतो आणि हा पाऊस सर्वदूर आहे। आज दिवसभर जर हा पाऊस असाच कोसळत राहिला तर कदाचित धरणांमधलं पाणी पातळी वाढून विसर्ग सुद्धा वाढवला जाऊ शकतो आणि आधीच दुथडी भरून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या पात्राच्या बाहेर जाऊ शकतात आणि त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। रेड अलर्ट ऑलरेडी हवामान विभागाने दिला गेलेला आहे। विलास, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद आणि संपूर्ण जिल्ह्यातले अपडेट आपण तुमच्याकडनं सतत ज्या पद्धतीनं संपूर्ण मराठवाड्यातलेच घेतोय तसे घेत राहू। आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळपासून मुसळधार पाऊस जो सुरू आहे, आधीच महापूर आणि अतिवृष्टीनं सोलापूर तर हैराण झालेला आहे। अशातच आज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत। अशातच पावसाची स्थिती हीच राहिली तर आणखी एकदा पूर येण्याची शक्यता प्रशासनानं वर्तवली आहे। या पूर परिस्थितीसाठी आणि अतिवृष्टीसाठी प्रशासन सज्ज आहे। असं जरी असलं तरी देखील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सोलापूर